केल्याने माझ्या बेपिटलीनी. वा वा, पुरुष हटाव म्हणजे ते हे गरीबी हटाव सारखं. मग मॅटर्निटी उभा हटाव त्याची काय जरूर आहे नाही का? तुम्हाला काय कळतं त्यातलं? टोमलं नाही, त्या गाण्यात कळण्यासारखं काही नव्हतंच. तुम्ही लिहून दिलं होतं वाटतं गाणं का? नाही, छान होत. आहो, हा शो एखाद्या पॉश थिएटर मध्ये केला असता माझ्या बेबीने तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला असतं तिला. नाही नाही, बायकांनी घेतले असते तिला डोक्यावर, पण पुरुषांनी तिकिटाचे पैसे परत मागितले असते. काय म्हणे तिकिटाचे पैसे परत मागितले असते? तुमची मेली बुद्धी तुमच्या धंदा एवढी. शी, हा काय मेला धंदा आहे? आमच्या महिला मंडळातल्या बायका नाक मुरडत असतात. मी तर धंदाच विकून टाकणार आहे. का? पण शेवटी महिला मंडळ कशावरून जाणार? मी आणि माझं महिला मंडळ एवढ्या जाणार नाहीये, समजलं? आता गेल्या पण. मामा कसं काय वाटलं माझं का? नाना, मामा कुठे गेली? याद गेली. तिला एका जागेवर बसलं की मुंग्या चावतात. काय नाना, पुरुष हटाव कार्यक्रम कसं काय वाटला? पुरुष हटाव? येस, पुरुष हटाव. अगं, तुझ्या ममानं मला हटाव म्हटलं असतं तर तुला हे जग दिसलं असतं का? माझा ऐक, त्या ममाच्या नादा लागून असले काही जिम्मे खेळू नकोस. तुला एखादा खमका भेटेल. खमक्या? नाना, तसा कोणी अजून जन्माला यायचंय. बाबा, या जगात वशिलेबाजीचं सर्टिफिकेट लागतं, म्हणून ज्यांनी आपलं जीवन शिक्षणासाठी वेचलं त्यामुळे ते मास्तरांच्या, माझ्या वडिलांच्या पायावर हे सर्टिफिकेट मी कायमचं ठेवतोय. आणि या सर्टिफिकेट शिवाय माझ्या हिमतीवर मिळेल त्या मार्गाने या जगात मी पुढे जाईन बाबा. पण हे करत असताना तुमच्या नावाला कमीपणा येईल असं मी नाही वागणार. नोकरी मिळत नाही म्हणून वैतागलास होय रे? अरे, आजकाल मुलींना सुद्धा नोकऱ्या मिळतात. तू तर काय पुरुष आहेस, तरुण आहे, चांगला धट्टा कट्टा आहे, शिकलेला आहे, मिळेल की आज ना उद्या नोकरी. मी आहे ना तुझ्या पाठीशी, तुझी आई. अजून खंबीर आहे मी. आई, चल पेढा कुठला असं मनाला लावून घेतात होय रे? तसं नाही ग, पण आज दिवाळी आहे, सकाळपासून काही खाल्लं नाही. थांब तुला फराळच आणते. अगं पण माझं जरा ऐक आई. अगं वा 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 आई साहेब, अहो आम्ही काय कमी दिवे लावतोय म्हणून तुम्ही आणखी दिवे लावताय. चला काय गेलं? अरे हो नाथा, तुला सांगायलाच विसरले. काय का? शिपऱ्याहून तुझ्या मामाचं पत्र आलंय. काय? तुला पत्र आलं? पण मला वाटतंय 14वं पत्र असावं नाही का? नाहीतर आई मला सांग, या मामाला दुसरा उद्योग काय? दोघच नवरा बायको, ना मूल ना बाळ, मुबलक पैसा आहे, बाग आहे, जमीन आहे, एवढा मोठा वाडा आहे. त्यानं नुसतं बसायचं आणि मोडक्या तोडक्या अक्षरात खरडायची पत्र. मजा आहे बुवा यांची. अरे, जसं काही मामाकडून सगळं बघून आल्यासारखं सांगतोस की. अगं आई, तू सांगत असतेस ते ऐकलंय मी. अरे नाथा, तुझ्या मामांना खूप वाटतं आपण त्यांच्याकडे यावं राहावं, पण तुझे वडील स्वाभिमानी होते ना, म्हणून मी भावाचा कधी आधार घेतला नाही. ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली, म्हणून त्यांनी मुद्दाम पत्र लिहिलंय की ह्या दिवाळीला तरी या. अरे, तुझे मामा मामी खूप प्रेमळ आहे. तू एक दिवस त्यांच्याकडे राहिलास ना तर तुझी खूप करमणूक होईल. हा, आता पोवाड झालेल्या तोंडानं आम्ही तुझ्याकडे एक मागणं मागतो. नाही म्हणायचं नाही. अरे बोल तरी. तू मुंबईला राहिलीस, शिकली सवारलीस, लेकाला शिकवलंस, समज झालं. आता मुंबईचं नाव काढायचं नाही. काय हो? होय, आता तुम्ही दोघं बी इथंच राहा, आम्हाला बी पोरबाळ नाही. हाय ते समज तुमचंच आहे. होय मामा, तसे काय आम्ही तुम्हाला परके नाही, पण इथं राहण्याचा आम्हाला आग्रह करू नकोस. नाही म्हणजे इथं राहणं आम्हाला नाही जमायचं. तू मध्ये बोलू नकस. ही शांत आहे, तिचा मी थोरला भाव आहे. आम्ही भाव भन काय ते ठरवू. हे बघ मामा, आईला इथं राहायचं असेल तर खुशाल राहू दे. मला मुंबईला गेलं पाहिजे. इथं असं आरामात जगणं मला नाही जमायचं. बघ दादा, हा आपल्या वडिलांच्या वळणावर गेलाय, तो ऐकायचा नाही. अगं बरं शांती आहे, तू असं कसं म्हणतेस?
आमची माया येडी आहे याचा तुम्ही काय विचार कराल का नाही? दादा वहिनी तुम्ही मनात लावून घेऊ नका. आता आम्हाला जाऊ द्या. नाथा नोकरीला लागला की मी थोडे दिवस इथे येऊन राहीन. मग तर झालं. हा जावा नाही तर काय बी करा, आम्ही तुमच्याशी बोलायचंच नाही ठरवलंय. यांच्या संकट बोलायचं नाही बरं का. मामा, ए मामा, असं रागवायचं नाही बुवा. अरे असं काय करतोस? तुझ्या या भाच्याला काहीतरी कर्तबगारी करून दाखवायची आहे. मोठं व्हायचंय, नाव लौकिक कमवायचंय. मामा, मी नाव कमवलं की तुला आनंद होईल की नाही सांग बू. अरे माझ्या भाच्या, अरे तू नाव मिळवलं तर हे आबाळ ठिंगणं होईल बघ तुझ्या मामाला. अरे तू गाजारवाट झाल्याचं टप्पाला आलं तुझ्या आईचं. त्या दिवसाला आम्ही अख्ख्या गावात फिरून छान पेढ वाटलं गाव. तर मी बी होते की यांच्यावर पेढ वाटायला. एकेकांना मुठी भर भरून पेढ खाल्ल्यात. असं नाही मग मामा, तसा योग परत आला पाहिजे का नाही? काय मामी? अरे मग मला काही ते करून दाखवू दे. ठीक आहे मामा, तुझा राग गेला का नाही? तसं नाही जाणार. आता जेवण झालं की तुला माझ्या संग लागोलाग निघायचंय. कुठं? अरे रातला गावाबाहेर चंद्रावळीचा तमाशा उभा राहणार आहे. तुला धावतो चल तू. ऐकलं का? रातला चंद्रावळीच्या नाच गाण्याला जावं म्हणतोय. जाऊ का? दादा सगळ्या गोष्टी अगदी बायकोला विचारून करतोस नाही रे? ती आदांगी आहे. संसारात समज एकमेकाच्या विचारानं व्हायला पाहिजे, तेव्हा संसार सुखाचा होतो. मग काय म्हणता? जावा की. मागल्या वेळेला चंद्रा गावात आली होती तेव्हा तुम्ही तिला घराकडे जेवायला बोललेलं होतं. आता चरला आडू बांधून देते, घेऊन जावा बरं का. कसं काय वाटलं पाखरू? पाखरू? अरे मामा, तुझं काय वय काय पाखरू वगैरे काय? काय? अरे वयाला काय झालं? मी आणि विश्वामित्राचं जेव्हा झंगाड जमलं, अरे शुक काय करतोस? तेव्हा विश्वामित्राचं काय वय होतं का रे झंगाड करायचं? चुकलं आमचं. म्हणजे देवानं केलं की वाढ आणि माणसानं केलं की रावसवाड वैर. अरे सोड र, तू काही कर पण ओरडू काय? चंद्रा या चंद्राबाई, आज तुमचं नाच गाणं लय बियास झालं बघा. खरंच आमच्या काळजात लचक भरली. पुरी झाली तुमची थट्टा संपतराव. म्हणलं एवढं मोठं माणूस आज नाच गाण्याला आलंय, तेव्हा गाणे ठसक्यातच व्हायला पाहिजे. काय? हे आणि आज कोण साहेब आणलेत बरोबर? चाललं विसरलोच बघ. तुझी धुंदी डोसक्यात शिरली म्हणजे समजा इसरायला होतं बघ. काय बोलतो? अरे घबरा तू. तुमची ओळख घालून देते. हा माझा भाचा म्हणजे लोकच. हा लय मोठा शिकून गाजारवाट झालेला आहे. याचं नाव नाता. नमस्कार. नमस्ते. हा मुंबईला असतो. लय मोठ्या अफसराच्या जाग्यावर ह्याची भरती व्हायची. हे काय म्हणताय सा? अहो, तुम्ही आमच्या मामाचं बोलणं मनावर घेऊ नका. अहो, मुंबईत कचऱ्यासारखे ग्रॅज्युएट पडले. एवढ्या मोठ्या आवाढव्य शहरात नुसत्या शिक्षणानं नोकरी मिळते. तर आमच्या धंद्यात बी असंच झालंय. कुणाला कशाची कदरच नाही. सध्या जिकडे तिकडे सिनेमा झाल्यात, फुकटात नाच गाणं बघायला मिळालं तर ही गर्दी करतात. आणि कणात बांधून छान कमाई करावं म्हटलं तर खर्च बी निघत नाही. मग तुम्ही सांगा, इतक्या माणसांचं फळ आम्ही चालवायचं कसा? अगं चंद्रा, आता आठवण झाली बघ. कसली हो? आमच्या बायकोनं हे लाडू दिलेत तुझ्यासाठी. या बया, म्हणजे माझ्या वहिनीने लाडू धाडलेत व्हय? झालं. म्हणजे हिच्याकडनं लाडू मिळाल्यावर आम्हाला भाव बनून मोकळी झाली. तुला तसंच पाहिजे. साहेब आ करा. का? पहिला लाडू तुम्हाला. आमची गरीबाची ओळख ठेवा म्हणजे झालं. अरे तू आता काय वाट बघत उभा राहिलाय? मी काय करू? काय? अरे बाईची जात नाही त्याला कसती. बाप्या किती पाण्यात आहे याचा अंदाज घेती. अरे तू बी उचल की एक लाडू आणि घाल तिच्या तोंडात. बरं वाटलं असेल. आता म्हणावं काय? आमची ओळख काळजाच्या कपाटात बंद करून ठेवा. असं म्हणावं. अरे मामा,
धंद्यातल्या ओळखी अशा काळजाच्या कपाटात ठेवायच्या म्हणजे बाईंच्या हृदयात एक आपल्याला अख्खं गोदरेजचं कपाट बसवावं लागेल. देवा परमेश्वरा रामा अरे पांडुरंगा श्रीरंगा नमस्कार रे देवा, सांभाळून घे आजचा दिवस सुखा समाधानात जाऊ दे. परमेश्वरा नमस्कार रे देवा तुला. घे रे बाबा उदबत्त्या लाव तिकडे. शाबास. समाधान लॉन्ड्री. समाधान तुमच्या लॉन्ड्रीत कपडे धुतात का हजामती करतात? बाई आपण कशासाठी आला आहात? काय म्हणाला? नाही म्हटलं एवढं माझ्या हातातलं काम हटपतो आणि मग निवांतपणे आपल्याकडे पाहतो. मला 1 मिनिट सुद्धा थांबायला वेळ नाहीये. अहो, पण बाई असं काय करताय? तुम्हाला जर इतकी घाई होती मग याच्या आधी नाही का यायचं? म्हणजे तुम्ही आल्यावर तुमच्याकडे लक्ष द्यायला माझे हात मोकळे तरी असायला हवेत की नाही? नॉनसेन्स. तुम्ही मला समजलं तरी कोण? आगीचा बंब. काय? आगीचा बंब म्हणजे त्याला म्हणजे दाखवत मला नाही. काय म्हणायचंय की आगीचा बंब सुद्धा वेळ प्रसंग बघून थोडा वेळ थांबतो. मग? पण तुम्ही आल्यापासून तुमचं आपलं ते ठण 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 म्हणून चालूच आहे. मग तुम्ही माझं केवढं मोठं नुकसान करून ठेवलं ते मला आत्ताच्या आत्ता भरून हवंय. माझी नवी इम्पोर्टेड साडी काढली. हो खैबर खिंडीसारखं चक्क भगदार काढून ठेवलं. हा वरती तोंड करून हे बघा. मी आपला आभारी आहे. आतापर्यंत इतिहासात मी खैबर खिंडीचं वर्णन फक्त वाचलं होतं. आज आपल्यामुळे साक्षात त्याचं दर्शन होत आहे. काय म्हणाला? ते काय नाही तरी म्हटलं होतं दिवसभरात काय भानगड करू नकोस म्हणून. काय म्हणाला? नाही काय नाही मला काय म्हणायचं बाई ही तुमची साडी मला तरी काय इम्पॉर्टंट दिसत नाही. बसतो. बाई तुम्ही एक काम करा ही साडी इथे ठेवून जा. मालकाला एक त्यांना दाखवतो ही खैबर खिंड तुमची. लॉन्ड्रीच्या नियमाप्रमाणे याचे अर्धे पैसे तुम्हाला नक्की परत मिळायला हवेत. काय? अर्धेच पैसे? यस. ओ मिस्टर, ही साडी मी काय लिलावात घेतलेली नाहीये आणि तुमच्या दारात भीक मागायला सुद्धा आलेली नाही. म्हणे अर्धेच पैसे देऊन टाकू. या साडीतून तुमचा 4 महिन्याचा पगार नक्कीच सुटेल. ह्या तुम्हाला ठेवून लॉन्ड्रीत काम करतो आणि स्वतः लँडलॉर्ड समजतो मला. खैबर खिंड मी सुद्धा इथे दे दान सुटे गिराण करत नाही थांबलेलो. हे तुमचं जुनं वस्त्रदान घ्या आम्हाला नको. इडियट मेला. नाव काय? समाधान. जळलं मेल्या लोकांना कसलं समाधान देतात कुणास ठाऊक. ओ खैबर खिंड